नेरूळ संघाचा देखील अतिरिक्त खेळाडू असेल. पंच चेंडूचा ताबा घ्यायचा आहे. पंच विकी बनसोडे चेंडूचा ताबा घ्यायचा आहे. नेरूळ संघाचा अतिरिक्त खेळाडू नेहरू संघाचा सुद्धा अतिरिक्त खेळाडू कृपया सामाजिक कक्षामध्ये या. चार षटकांचा सामना असेल. सलामची जोडी महादेव आणि श्रीकांत यांच्या स्वरूपात घनसोली ब संघाकडून स्ट्राईकला कोणी अजून माहित नाही. एकच आहे तो. स्ट्राईकला श्रीकांत, नॉन स्ट्राईकला महादेव. वैयक्तिक पहिलं संघाचं पहिलं षटक घेऊन ते गोलंदाज श्रीकांत. सामन्याची पंचगिरी विकी बनसोडे, आकाश बनसोडे धावसंख्या लेखक ऋतिक पाटील. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू सुरेख चेंडू साहेबांनी खेळून काढलेला. गच्चा क्षेत्ररक्षण होतंय स्वतः कमलाकडून, पण पुन्हा त्या गच्चा क्षेत्ररक्षण आणि चेंडू गच्चा क्षेत्र सीमारेषे बाहेर चौकार. हलक्या हाताने खेळला चेंडू गच्चा क्षेत्राचा पुरेपूर फायदा घनसोली ब संघाला. धावसंख्येने आपलं खातं खोलतंय. 4 धावांनी खातं खोलतंय. धावसंख्या बिनबाद 4. सहबाटने खेळण्याचा हा फायदा. प्रेक्षकांना विनंती असेल कृपया सीमारेषे बाहेरून जायचंय. कार्यकर्त्यांना विनंती असेल सीमारेषे लगत आपली कामगिरी बजावायची आहे. कार्यकर्ते मंडळाचे कार्यकर्ते प्रेक्षकांनी कृपया बाहेरून जायचंय. सूर्यकाचा फटका पुन्हा चेंडू जातोय. थोडस भाग्याची साथ नाही म्हणता येईल. चेंडू घोषित क्षेत्राकडे वळतोय. एक धाव मिळते. धावसंख्या देखील भरत असंख्या देते 5 बिनबाद 5. सुरेख सुरुवात घनसोली ब संघाकडून. षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा श्रीकांत तो श्रीकांत. सुरेख चेंडू पायची जवळ आपली आणि बाद. पंचाने हात उंचावर धरलाय. पायचित होत आहेत श्रीकांत. सुरेख गोलंदाजी हळवा कडले चेंडू. कृपया पंचांची वादावाद करू नये. पंचांचा निर्णय अंतिम राहील याची नोंद घ्यायची आहे. पंचांची वादावाद करू नका. पंचांचा निर्णय अंतिम राहील. पहिला हादरा पहिला झटका बसतोय घनसोली ब संघाला 5 धावसंख्येवर. धावसंख्या होती 1 बाद 5. सुरेख सुरुवात होती. पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता. गच्चा क्षेत्ररक्षणाचा फटका बसला होता. दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव, परंतु तिसऱ्या चेंडू पूर्णपणे चकवलं व पायची त्या ठिकाणी फलंदाज बाद होतोय.
नवीन फलंदाज कोण केपी केपी. कार्यकर्त्यांना विनंती असेल ऑफच्या दिशेने पण कार्यकर्ते तैनात ठेवावेत. ऑफच्या दिशेने कार्यकर्ते नाहीत, नोंद घ्यायचे. पुढचा चेंडू सुरेश चेंडू पुन्हा सहभागने खेळून काढलेला चौथी धावांचा प्रयत्न होतोय. धाव घेताना दुसरा हादरा बसतोय. केपी भोपळांना फुटला मत परत सुरेश क्षेत्ररक्षण होतंय. शॉट खेळण्याच्या दिशेने सुरेश चेंडू फेकी होते. दुसरा हादरा बसतोय घनसोली संघाला. 5 धावसंख्येवर धावसंख्या 2-5. पहिला नवीन फलंदाज कोण येतोय? नवीन फलंदाज साजन. अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. पाव षटकातील 2 चेंडू शिल्लक. थोडेसे सल्ला मसलत होते दोन्ही फलंदाजांमध्ये. सल्ला मसलत होते अष्टरक्षक व गोलंदाजांमध्ये. पॉइंट खबर, एक्स्ट्रा खबर. सुरेख चेंडू पॅचिक कार्ड घेऊन चेंडू घोषित सेकंड स्लिपच्या दिशेने घोषित क्षेत्रामध्ये जातोय. एका धावेने आपलं खातं खोलतोय तो महादेव. संघाच्या धावसंख्या होती 2-6. अजून या षटकातील 1 चेंडू शिल्लक. सुरेख चेंडू जागा बनून खेळायचा प्रयत्न होता ऑफच्या दिशेने, पण तो चेंडू पूर्णपणे चकवलं. इन स्विंग पद्धतीचे चेंडू होतं. या ठिकाणी निषेध संपत. एका षटकानंतर घनसोली प संघ जाऊन पोहोचलाय तो 6. 2-6. चार षटकांचा सामना 30+ तळली कोल्याड आयोजित मर्यादित षटकांच्या भव्य दिव्य अशा क्रिकेट स्पर्धांचा पहिला दिवस. स्पर्धेचा सामना चालू आहे तो 30+ घनसोली ब विरुद्ध नेरूळ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं व त्यांना फलंदाजीस पाचारण केलं. एका षटकानंतर धावसंख्या पोहोचते ती 6. 2-6 पार प्ले जाते. सुंदर षटक ते श्रीकांत यांच्याकडून. नवीन गोलंदाज जयेश. वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक घेऊन येते जयेश. सुरेख चेंडू याष्ट आउट वाजता हवेमध्ये स्विंग केलाय. व्हॉट अ गुड डिलिव्हरी दिस इज. जोरदार फटका म्हणजे पडतात. आक्रमक पवित्र घेण्याच्या नादामध्ये 0 वर मत परततात ते साजन. तिसरा हादरा, तिसरा लटका बसतो घनसोली ब संघाला. धावसंख्या स्थिर होते. धावसंख्या होती 6. 3-6. प्रवीण नवीन फलंदाज. एक स्टार खेळाडू घनसोली ब संघाचा. नक्कीच संघ अडचणीमध्ये पूर्णपणे भार प्रवीण व महादेव या 2 फलंदाजांवर. सूर्य गोलंदाजी अतिशय सूर्य गोलंदाजी तिकडे म्हणता येईल. जयेशाचे पहिला चेंडू होते यष्टी उद्ध्वस्त केल्या. धावसंख्या 6. 3-6. पुन्हा एकदा जयेश. नवीन फलंदाज प्रवीण. सुरेख चेंडू पुन्हा एकदा हलक्या बॅटने खेळायचा प्रयत्न होता. लूज शॉट, कम्प्लिटली लूज शॉट. सुरेख चेंडू निर्धाव चेंडू सांगता होते. हलकस हवेमध्ये वळला होता चेंडू. पूर्णपणे चकवला फलंदाजाला. सूर्य गोलंदाजी जयेश याची.
पुन्हा एकदा जयेश टू प्रवीण. पुन्हा एकदा सुरेख चेंडू. झेलजीतचा अपील. पंच सलाम मसलत करतायत. जो तर अपील झाल्या ठिकाणी झेलजीतचं सुरेख झेल होतं का पाहूया तो. नाबाद. दोन्ही पंचांमध्ये सल्ला मसलत व अंतिमपणे नाबाद. जो तर अपील होतं सुंदर क्षेत्ररक्षण देखील झालं होतं यष्टेक्षकाचं. पुन्हा एकदा निदा चेंडू सांगता पुढचा चेंडू पुन्हा एकदा जयेश. समोर आहेत ते प्रवीण. पुन्हा एकदा सुरेख चेंडू अक्रॉस द क्रिकेट. खराब क्रिकेट म्हटलं जातं. वारंवार तोच प्रयत्न होतोय. जयेश यांचे 4 गोलंदाज होती. 4 चेंडू 4 अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न झाला. 4ही चेंडू त्यांना चकवण्यात यश मिळालंय. अतिशय सुंदर गोलंदाजी होते. तितकंच आता मात्र फुलटॉसमध्ये चेंडू. चेंडू हवेमध्ये. दिशा मात्र थोडीशी स्वर कोशिश त्यामध्ये होते. 1 धाव मिळते. धावसंख्येत 1 नंबर होते. 1 नंबरवरून आपले वैयक्तिक खाता बोलते प्रवीण. धावसंख्या होती ती 7. 3 बाद 7. आता मध्ये सुरेख गोलंदाजी केली. थोडासा स्वेर मारा झाला. त्याचा पुरेपूर फायदा उचलला पण तो घोषित रस्ता करण्याने केवळ 1 धाव. अजूनही षटकातील 1 चेंडू शिल्लक. पुढचा चेंडू. सुरेख चेंडू हलक्या बाटने खेळून काढलेला. धाव घेण्याचा प्रयत्न परंतु माधूचा नकार. या ठिकाणी षटक संपतंय. 2 षटक. सुरेख षटक केवळ 1 धाव देऊन 1 गडी बाद केला जयेश यांनी. धावसंख्या 2 षटकांमध्ये होती ती 7. 3 बाद 7. दोन षटक या ठिकाणी संपलेला आहे. 2 षटकांनंतर धावसंख्या होती 7. 3 बाद 7. थोडीशी अडखळती सुरुवात ती गंचोली ब संघाकडून. रॉकी वैयक्तिक पहिलं. संघाचं 3रं षटक घेऊन ते रॉकी. रॉकी टू महादेव. सुरेख अक्कू डब्याचा चेंडू यांचा फायदा मध्ये पूर्व घेतला नाही. घोषित क्षेत्रामध्ये केवळ 1 धाव मिळते. धावसंख्येत 1 नंबर होते. एका धावांना धावसंख्या होती 8. 3 बाद 8. अक्कू डब्याचा चेंडू होता. जिथे भिरकवून देईल तिथे चेंडू गेला असतो परंतु घोषित क्षेत्र असल्या कारण केवळ 1च धाव मिळते. धावसंख्येत 1 नंबर. धावसंख्या होते ती 8. 3 बाद 8. षटकातील दुसरा चेंडू पुन्हा एकदा रॉकी टू महादेव. सुरेख चेंडू अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. निदा चेंडू सांगत होते. सुरेख गोलंदाजी. सुरेख कमबॅक करून त्याचं रॉकीचं वारंवार चकवलं होते महादेवला. पुन्हा एकदा आपल्या मार्गावर रॉकी. आता मात्र थोडासा स्वेर मारा होतोय. पंतांच्याच बाजूला सचवतात. नकारात्मक चेंडूचा इशारा येतोय. पहिली अवांत धाव या धावातील. धावसंख्या 1 वाढते. 1 भर होते. धावसंख्या 1 वाढून होते ती 9. 3 बाद 9. 2 षटक व 2 चेंडू नंतर घनसोली ब संघ. पुन्हा दाखवण्यामध्ये 2च फटका. सुरेख फटका. सुरेख क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होतोय. दुसऱ्या गेंदचा प्रयत्न होतोय पण सुरेख चेंडू फेक होतोय. सुरेख क्षेत्ररक्षण. सुरेख चेंडू फेकी होते. एका धाव्याने धावसंख्या दुहेरी आकडा गाठते. धावसंख्या होती 10. 3 बाद 10. सुरेख गोलंदाजी होते. रूम दिला जात नाहीये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा रॉकी टू प्रवीण. सुरेख चेंडू
झेंडूचा आपल्या मनावर बॅटची कडगण चेंडू यष्टीच्या हातामध्ये सरसावलाय. बाद होतात ते प्रवीण अॅक्रोच आणि खेळायचा प्रयत्न पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न होता, पूर्णपणे असफल प्रयत्न. धावसंख्या स्थिरावली, धावसंख्या आहे ती 10. 4 बाद 10. अजून या षटकाचे 2 चेंडू शिल्लक. योग्य ड्रेस परिधान न केल्यामुळे घनसोल संघाला 2 धावांची पॅनल्टी देण्यात येईल. विचारू नये. नाही मला वाटतं शूज पण नाही. पांडुरंग शेवटचा चेंडू षटकातील धावसंख्या स्थिर होती ती 10. सुरेख फटका, चेंडू हवेमध्ये जरूर झेलग्यांचा प्रयत्न, परंतु चेंडू सेफ मिळतोय. या ठिकाणी हे षटक संपतंय. 3 षटकानंतर धावसंख्या तिथे 11. 4 बाद 11. भाऊ या शेवटचा हानामासाठी कोण घेतो? सुरेख गोलंदाजी म्हणता येईल ती रॉकी याची. केवळ 4 धावा देणे गडी बाद केलाय आतापर्यंत सुरेख गोलंदाजी झाले नेहरू संघाकडून. सल्ला मस्त होते दोन्ही फलंदाजांमध्ये. बस बस. हा तुला बस. शत्रू वैयक्तिक पहिला शेवटचा हानामारी षटक. थोडासा स्पाईड मारा पंचांच्या बाजूला होतात. नकारात्मक चेंडूचा इशारा होते. आव्हान संख्येत भर होते. आव्हान संख्येत भर. 19 संख्येत भर. धावसंख्या आता मात्र होते ती 12. 4 बाद 12. आता 6 चेंडू शिल्लक आहे डावातील. सुरेख चेंडू फुलटॉस चेंडू कन्वर्ट केला लो फुलटॉस मध्ये. एकदा 2 पूर्ण होते. दुसऱ्या घांचा कोणताच प्रयत्न नाही. एखादा समाधान. धावसंख्या भर देते 13. 4 बाद 13. आता 5 चेंडू शिल्लक आहे डावातील. सुरेख असा फटका, चेंडू सीमारेषे पार. षटका पहिला षटका डावातील. सुरेख असा फटका. धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या 6 ने वाढत होते ती 19. 4 बाद 19. सुरेख फटका. सुरेख फटका. महादेव आपल्या संघासाठी सुरेख फलंदाजी करतो. सलामी लावलेला महादेव. दुसरा चेंडू पुन्हा एकदा. सुरेख चेंडू पूर्णपणे चकवलं. ऑर्थोडॉक्स पद्धतीचा चेंडू होता. सुरेख फटका. सुरेख चेंडू. सुरेख चेंडू. पुन्हा एकदा जोरकस फटका. चेंडू मात्र ते घोषित क्षेत्रामध्ये. एकच धाव मिळते. सुरेख फटका अकुट पद्धतीने खराब गोलंदाजी होते ती शत्रू याच्याकडून. अजून या डावातील 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या झाली ती 20. 4 बाद 20. अजून 2 चेंडू शिल्लक या डावातील. पाहूया किती धावा जमवतात ते महादेव आपल्या संघासाठी.
बॉल दे, जुना बॉल दे, जुना बॉल कुठे आहे? दोन चेंडू शिल्लक, या डावातील 2 चेंडू शिल्लक. 4-22 अशी स्थिती घनसोली ब संघाची. थोडीशी खराब बोलण्याची ती शत्रूकडून. वया पुन्हा एकदा 5 चेंडू. लेफ्ट हँड ऑन द विकेट. शत्रू सुरेख फटका. It's going, yes, another big one. Huge 6 over the long on field. Beautiful hit. 6 धावांची भर होते. असंख्य साने वाढून होते ती. 26 4-26. शेवटचा चेंडू या डाबातला. सुरेख चेंडू. पाचीचा अपील पुण्यातून एकदा पूर्ण होते आणि या ठिकाणी संपतोय निर्धारित 4 षटकामध्ये घनसोली ब संघ 4-27. 28 धावांचं आव्हान नेहरू संघासमोर. 24 चेंडू 28 धावा व यामध्ये 2 धावांची पेनल्टी असेल, त्यामुळे 24 चेंडू 26 धावा करायच्या आहेत. संघाला तर डाव सोडून आधी 4 धावा फलकावर लागलेल्या आहेत. त्या नेहरू संघाच्या बिनबाद 40 स्थितीत 28 धावांचं आव्हान आहे. 4 धावा झाल्या म्हणजे असं कंच करतो आणि 27 काढल्या तर तुमचे 4 धावा ऑलरेडी झाल्यात. आता अजून किती कमी? अजून 24 त्यानं 24 लागतील. नाही 28 धावांचं आव्हान स्वीकारून मैदानात उतरली सलामीची जोडी.
विपुल व नंदेश. स्ट्राईकला नंदेश, नॉन स्ट्राईकला विपुल. व वैयक्तिक पहिल्या संघाचा पलीकडे घेऊन ते गणेश. बिनबाद 4 या धावसंख्येवरून सुरुवात करतील. 4 धावा पेनल्टी स्वरूपात. भुर्दंड अमन, इनको बाजू में निकालना. ये दोनों को बाजू निकाल. पंचांचा इशारा देत सामन्याला सुरुवात होते या ठिकाणी. 24 चेंडू 28 धावांचं समीकरण. गणेश गणेश 24 चेंडू 28 धावा असं समीकरण व त्यामध्ये 4 धावा फलकावर लागलेल्या आहेत. सुरुवात थोडीशी खराब. स्क्वेअर मारा होतोय. पंचांचे हात सरळ जात आहेत. नकारात्मक चेंडू येत आहेत. धावसंख्या देखील भर. धावसंख्या बिनबाद 5. 5 अवंत धावा, 4 पेनल्टी स्वरूपात व 1 नकारात्मक. 28 धावांचा माफक असा आव्हान म्हणता येईल, पण तो क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ, काही होऊ शकतं. पुन्हा एकदा गणेश सुरक्षेने धोका फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटची कड घेऊन जातोय. लॉंग लेगच्या दिशेने गोष्टी क्षेत्रामध्ये एकदा मिळते. आपलं वैयक्तिक खातं खोलतंय तर नंदेश. धावसंख्या देखील बळ. धावसंख्या 1 वाढून होते ते 6. यानंतर सकाळ क्षेत्राने जिंकलेले संघ म्हणजे कोपरखैरणे संघ, शाहबाज यांनी उपस्थित राहायचे. दिवा संघ उपस्थित राहायचंय. सुरेश चेंडू पुन्हा एकदा धोकास मारण्याचा प्रयत्न. सुरेश क्षेत्ररक्षण होतंय. निर्धाव चेंडू सांगत होते. धावसंख्येत भर नाही. धावसंख्या स्थिर होते. धावसंख्या येते 6. बिनबाद 6. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गणेश टू नंदेश. पुन्हा एकदा स्क्वेअर मारा. पुन्हा एकदा नकारात्मक चेंडूचा इशारा येतोय पंचांचा. धावसंख्या देखील भर. धावसंख्या 1 वाढून होते ती 7. बिनबाद 7. स्क्वेअर मारा होते थोडासा. पुन्हा एकदा सुरेखाचा फटका. सुरेख ड्राईव्ह. गचा क्षेत्ररक्षण. चेंडू जातोय डीप कबाच्या दिशेने. चौकार. पहिला चौकार डावाचा सुरेख असा फटका. डाऊन द ग्राउंड पर 4. ब्युटिफुल बॅटिंग. 4 धावांची संघाची धावसंख्या होती ती 11. बिनबाद 11. अजून या षटकातील 3 चेंडू शिल्लक. धावसंख्या ती 11. Surek Patka, it's going. Is it? Yeah, that's a big, that's a maximum. Wonderful shot. Oh, deep square leg for a 6. Surek Patka 6 धावा मिळतात. धावसंख्या 6 ने भर. धावसंख्या 17. सुरेख फटकेबाजी नंदेशची पहिल्या षटकामध्ये दरम्यान सामना संपवायच्या पवित्रामध्ये दिसतोय तो नंदेश. अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या आहे ती 17. बिनबाद 17. पुन्हा एकदा थोडासा स्क्वेअर मारा होतोय. अवांतर चेंडू. नकारात्मक चेंडू असते पंच विकी बनसोडे यांचा. धावसंख्येत भर. धावसंख्या 1 वाढते. धावसंख्या होती 18. बिनबाद 18. सुरेख फटका पुन्हा एकदा सहबाडने खेळून काढला. चेंडू एकदा सुरेख क्षेत्रक्षण प्रवीण यांचं. एकदा पूर्ण करतात ते नंदेश. धावसंख्या देखील धावसंख्या होती 19. आता मध्ये स्ट्राईकला येत ते विपुल. शेवटचा चेंडू षटकाचा पावपे षटकाचा शेवटचा चेंडू. अजूनही 9 धावांची गरज. 19 चेंडू 9 धावा. सोपं असं समीकरण नेहरू संघासाठी. सुरेख फटका. छेल घ्यायचा प्रयत्न पण तू चौकार. सुरेख फटका. थोडेसे
खेळाडू कमी असल्या कारणाने पॉवर प्लेच्या षटकामध्ये एकही खेळाडू त्यांना सर्कल बाहेर ठेवता आलेला नाही. त्याचा फायदा पुरेपूर ठेवला आहे. तर नेहरू संघाने पहिल्या षटकामध्ये तब्बल 23 धावा फलकावर लागलेले आहेत. बिनबाद 23. अजूनही 5 धावांची गरज. 3 षटकामध्ये 5 धावांची गरज नेहरू संघाला. वैयक्तिक पहिल्या संघाचे दुसरे गज ते गजानन. वैयक्तिक पहिल्या संघाचं दुसरं निर्णय षटक ठरू शकतं. केवळ 5 धावांची गरज. 3 षटकामध्ये स्ट्राईकला आहेत ते नंदेश. तेवीस 5 धावांची गरज. 18 चेंडू 5 धावा. गजानन नंदेश. सुरेख चेंडू चौकस प्रमाणाचा प्रयत्न. चेंडू बॅटची कड घेऊन थर्ड मॅनच्या दिशेने घोषित क्षेत्रामध्ये जातो. एक धाव मिळते. धावसंख्या 1 न भर होते. धावसंख्या 1 न वाढते होते ती 24. बिनबाद 24. अजूनही 4 धावांची गरज. सुरेख चेंडू 5 अपील. पंचाने पूर्णपणे फेटाळून लावलाय. सुरेख चेंडू होता तो गजानन यांचा. नक्कीच थोडंफार चकवलं नंदेशाला. अजूनही 4 धावांची गरज. 16 चेंडू व 4 धावा. समीकरण नेहरू संघासमोर. सुरेख चेंडू पुन्हा एकदा पूर्णपणे चकवले गजानन. सुरेख गोलंदाजी होते गजानन यांच्याकडून. पूर्णपणे चकवतात नंदेशाला. कोण आहे दुसरा? कोण आहे पण नाही. चिठ्ठ्या पण 5 चिठ्ठ्या पण पुन्हा एकदा सुरेख चेंडू त्या पद्धतीने खेळलेला. क्षेत्ररक्षण होते. धावचित होते. थोडक्यात बचावलेत. तो देखील बघून ते लावण्यामध्ये थोडासा मला उशीर झाला. एकदा पूर्ण होते. धावसंख्या 1 न वाढते. धावसंख्या होते ती 25. बिनबाद 25. दुसरा पेज पाड ना म्हटलं. 2 पेज पाडू दिला पण आपल्याला. पुन्हा एकदा गजानन टू विपुल. सुरेख असा फटका. चेंडू गॅप मध्ये जातोय आणि चौकार. आणि हा सामना नेहरू संघाने जिंकलेला आहे. विजेत्या संघाचं अभिनंदन. तर घनसोली युवा संघाने स्पर्धेत भाग घेऊन स्पर्धेची रंगत लढवली. त्यांचे हार्दिक आभार. गजानन